मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय सिंह मोहिते यांना केला नमस्कार. मंत्रालयात झाली दोघांची भेट. आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांनी सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारला पदभार. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर दोशी यांची बदली. मावळते अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आला निरोप. ऑनलाईन गेमिंग बाबतचे नवे नियम 1 मे पासून बदलणार. मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होणारे परिणाम रोखण्यासाठी केंद्राचा निर्णय. राज्यातल्या धरणांमध्ये 653.63 टीएमसी पाणीसाठा. गतवर्षीच्या तुलनेत 101.77 टीएमसी अधिकचा पाणीसाठा. तरीही पाणी जपून वापरावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रायगडच्या माणगावमधील लोणेरे इथे 22 वर्षीय तरुणीची हत्या. मुख्य आरोपी गेल्या 3 दिवसांपासून फरार. आरोपीला पकडण्यासाठी रायगड पोलिसांच्या 4 तुकड्या वेगवेगळ्या भागात तैनात. छत्रपती संभाजीनगरच्या मोती कारंजा परिसरात महापालिकेची मोठी कारवाई. गोडाऊनमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत सुमारे 2 टन कमी मायक्रॉन असलेल्या कॅरीबॅग जप्त. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी परिसरात पिण्याच्या पाण्यातच केमिकल मिसळल्याचा गंभीर प्रकार समोर. सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये. 8 ते 10 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. भिवंडीच्या शहापूरमधील कळभोंडा इथे बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. मित्रांसोबत आंबे पाडण्यासाठी गेला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला. जम्मू ते काश्मीर आता ट्रेनने प्रवास करता येणार. 30 एप्रिलला रेल्वे मंत्री वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.